एक गोष्ट 19 साली आम्ही 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली होती महाविकास आघाडी म्हणून. खरं म्हणजे एकंदर जे आता कर्जाचं प्रमाण वाढलेलं आहे ते पाहता 4 लाखापर्यंत कर्जमाफी करणं आवश्यक होतं. सरसकटच कर्जमाफी करणं आवश्यक होतं हे माझं मत आहे. आणि 1 लाख रुपये जे नियमित भरतात त्यांना 1 लाखाची तरी सवलत देणं आवश्यक होतं. हे अत्यंत तुटपुंज ठरलेलं आहे. काळ बदललेला आहे. इतके वर्ष त्यानंतर गेले. 5-7 वर्षानंतर जेव्हा आपण कर्जमाफी करतो आहोत, त्या 2 लाखाची त्यावेळेस योग्य आम्ही केली ती योग्य होती. आजची काय 2 लाख हे प्रमाण योग्य नाही असं माझं स्पष्टपणे मत आहे. आणि याबरोबर खरं आजच्या याच्यामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की आखातामध्ये जे युद्ध चालू आहे त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर विशेषतः फळ उत्पादक शेतकरी द्राक्षे डाळिंब यांच्यावर खूप मोठा वाईट परिणाम झालेला आहे. त्याच्याकरता काय निर्णय दिला आहे याची उत्सुकता आम्हाला आहे. मधल्या काळात अतिवृष्टी झाली होती, त्याच्या सुद्धा नुकसान भरपाई अद्याप सगळ्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही. नाही, खरं आहे ते अतिवृष्टीचे पैसे मिळालेले नाही. ज्यांची जमिनी खरडून गेल्या वाहून गेल्या तो शेतकरी पुन्हा उभा करण्याची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांकडे दुर्दैवानं दुर्लक्ष आहे आणि जे काही दिलं जातंय ते तुटपुंज दिलं जातंय असं माझं. 2 लाख आता 2 लाखापर्यंत कर्जमाफी करून त्याचा फार उपयोग होईल असं नाही. सरसकटच कर्जमाफी करायला पाहिजे. एकदा शेतकरी कर्जाच्या विळख्यातून मुक्त करणं आवश्यक होतं.